आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सोनमुखात मला दागिने मिळायला हवे, पण हे माझ्याकडून तुमच्यासाठी। मला सांग, हे एवढे दागिने पुरतील ना? हे 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 दागिने तुझ्याकडे कसे आले? तुमचेच आहेत ना? हो, माझेच आहेत। म्हणूनच आले मी रिटर्न करायला। बरं झालं। मला मला किती घोर लागला होता या दागिन्यांचा, पण थँक्यू, तू आणून दिले। आता मी तुमची सून म्हणून या घरात आली आहे म्हणल्यावर मी तुमच्या फायद्याचाच विचार करणार ना। यू सासू मॉम, मी हे दागिने रिटर्न करून हेच प्रूफ करायचा ट्राय केलंय की मी खरंच बदलली आहे। प्लीज माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा, मी आधीसारखी खरीच नाही राहिले। आणि यू सासू मॉम, या संपूर्ण घरात म्हणजे नात्याने तुम्हीच माझ्या खऱ्या सासूबाई आहात। आणि माझ्या सासूबाईंना त्यांचा योग्य तो मान सन्मान मिळाल्याशिवाय माझ्या जीवाला चैन नाही पडणार। तुम्हाला एक सांगू, मला ना सतत असं वाटतं की तुम्हीच या मॅन्शनच्या खऱ्या अहिल्या देवी किर्लो। सॉरी तुम्ही खरं तर या घरातल्या खऱ्या दामिनी देवी किर्लोस्कर आहात। म्हणजे बघा ना, जेव्हा एक सासू मॉम ऑफिसचं काम सांभाळतात तेव्हा तुम्हीच तर या संपूर्ण घराचा सगळा डोलारा सांभाळत असता। करेक्ट। मला खरंच खूप प्राऊड फील होत आहे की मी तुमची सून म्हणून या घरात आली आहे। दिशा, खरं सांगू का, माझं तुझ्या एवढं कौतुक कोणीच केलं नाहीये। तूच सगळ्यात जास्त कौतुक केलंयस माझं। आता तुमची हक्काची सून तुमच्या घरात आली आहे म्हणजे सासूबाईंचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे। मी नेहमी तुमच्या फायद्याचाच विचार करणार। फायद्याचा विचार दोन्ही बाजूने झाला पाहिजे। जसं मी तुमचा विचार करणार तसं तुम्ही माझा करायला लागेल। मी काय करू? न्यू सासू मॉम, तुमची सून लग्न करून आली आहे या घरात। मग आता लग्नानंतरचे खेळ कधी सुरू करणार तुम्ही? हा, ते खेळ ना, आपण एक काम करू, उद्या सकाळीच आटपून घेऊ, है ना? नक्की ना? हो, नक्की। शब्द आहे तुला या दामिनी देवी किर्लोस्करचा। नक्की। थँक्यू न्यू सासू मॉम। मी येते। न्यू सासू मॉम। पारू, आदित्य सर, घरी चाललीस? वय अच्छा, मी येतो तुला सोडायला। चल। कशा पायी? हे म्हणजे घर इकडंच आहे ना, माझं जवळच आहे, बंगल्याच्या आवारातच आहे। मी जाईन माझी। दोन शब्द बोलायला मिळाले असते। पारू, आता जे काय चालू आहे आपल्याला वेळच नाही मिळतोय यार। चालेल का मी आलो तर? बर। आणि ऍक्च्युली तुला घरी सोडायला यायच्या अजून एक गोड गोड प्रेम आज थोडं थोडं चाखलं, रंगलं तुझ्या ग फिरतीन माखलं। तू जरा बरी आहेस ना यार? सतत कशी धडपडत असतेस ग? आणि नशीब मी आता आलो तुझ्या सोबत, नाहीतर तू म्हणजे आता इथे शवासन झालं होतं तुझं। तुम्ही आहात की माझ्यासोबत, आणि तुम्ही माझ्यासोबत असलात ना की मला कसलीच काळजी नाही ना? हो ना?
बरं तुम्ही येऊ नका आता, मी जाईन. नक्की का? वय नाहीतर तू म्हणत असशील तर उचलू. आदित्य सर काय चाललंय तुमचं? मी येते. गुड नाईट. गुड नाईट. हळू जा. हो. अरे यार, दिशा आता परत घरात का आली आहे ना याचा शोध घ्यायला हवा. अरे हे काय, तर कोणीच नाहीये. मी पण काय वेडी आहे. हे माझ्यातच ठरलंय ना की आज दिशा आणि परितोषचे खेळ खेळायचे. मी कोणाला सांगितलंच नाही, माझंच प्लॅनिंग होतं. थांब आत्ता सांगते. दादासाहेब, वहिनी, आदित्य, प्रीतम, प्रिया, जरा पटकन खाली या सगळे. या या या. काय झालं? या लवकर या. या ना पटापट. बसा 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 बसा. आत्ताच आपल्या परितोषचं आणि दिशाचं लग्न झालंय. आता झालं ते झालंच. कधी ना कधी आपल्याला त्या दोघांना स्वीकारावं तर लागणारच आहे ना. तर मला असं वाटत होतं की त्यांच्या लग्नानंतरचे जे खेळ असतात, जे विधी असतात ना, ते नीटनेटके आणि व्यवस्थित पार पाडावेत. तर मला माझ्या एकुलत्या एक भाच्याची सगळी हौस पूर्ण करायची. म्हणजे जे काही खेळ आहेत ना ते आत्ता आपण इथेच सुरू करूयात. हा दामिनी, तुला कळतंय तू काय बोलतेस ते? ती दिशा काही तुझी सून वगैरे नाहीये. ती सुरुवातीला या घरात आली तेव्हा सुद्धा तिचा आपल्या प्रॉपर्टीवर डोळा होता आणि आत्ता सुद्धा तिचा असाच काहीतरी हेतू असणार आहे. हे बघ, तिचा हेतू कधीही चांगला असू शकत नाही. नाही ठीक आहे. 2 मिनिटांसाठी आपण विसरूयात की परितोष माझा कोणीतरी आहे. परितोष तुमचा कोणीच नाहीये का? त्याच्यासाठी नाही करणार तुम्ही? वहिनी शांत बसलेत म्हणजे होकार नक्की आहे. पारू, तू माझं तोंड बघत उभी राहणारस का? अगं लग्नानंतरचे खेळ खेळायचे आहेत ना. जा ना, तयारी करते, फुलं वगैरे घेऊन ये. जा. वहिनी, तर मी काय म्हणत होते